हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयेश एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने रेज बेटची 2025 वर्षासाठीचा शब्द म्हणून निवड केलेली आहे. डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2025 ते 29 या कालावधीसाठी भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवडणूक झाली आहे. पुढे पाहूया. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे सुलतान अझलन शाह कपच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारताला हरवले. भारत उपविजेता ठरलेला आहे. भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस यांना संरक्षण क्षेत्रातील योगदानासाठी 2025च्या डॉक्टर पाउलोस मार ग्रेगोरियोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. मणिपूरने कोलंबियाला हरवून 15वा मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. ब्रिटिश नाटककार टॉम स्टॉपर्ड यांच्या वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेले आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.